भाजपचं आज शिर्डीमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन. सर्व मंत्री, आमदार, खासदारांसह राज्यभरातील जवळपास 15,000 पदाधिकारी उपस्थित राहणार. शाह, फडणवीस, गडकरी मार्गदर्शन करणार. भाजपच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शिर्डीमध्ये फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये संघटनात्मक बैठक. बैठकीसाठी प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची हजेरी. रवींद्र चव्हाण महाराष्ट्र भाजपचे कार्यकारी अध्यक्ष. भाजपच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला जेपी नड्डांकडून नेमणूक. शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये फोनवरून चर्चा. महाराष्ट्रामधील सद्यस्थितीवर दोन्ही नेत्यांमध्ये फोनवरून 15 मिनिटं चर्चा. बीड प्रकरणामध्ये कुणीही सुटणार नाही, पुराव्यांच्या आधारावर कारवाई होईल. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. बीड परभणी शांत झाला पाहिजे हा सरकारचा प्रयत्न. आरोपींना कडक शासन करण्यासाठी सरकार कटिबद्ध. बीड आणि परभणीतल्या घटनांवरून फडणवीसांची प्रतिक्रिया. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व 8 आरोपींवर मोकोका अंतर्गत कारवाई. आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू साठे, जयराम साठे, महेश केदार, प्रतीक घुले, कृष्णा आंधळे आणि सिद्धार्थ सोनवणेवर मोकोका. खंडणी ते हत्या प्रकरण हे कट कारस्थान, संघटित गुन्हेगारी. वाल्मिक कराडावर सुद्धा मोकोका लावा. सर्व आरोपींना 302 अंतर्गत गुन्ह्यामध्ये घेऊन फाशी द्या. देशमुख कुटुंबीय आक्रमक. 7 जणांना मोकोका लागला, आता 8वाही मोकोका केला पाहिजे. 302 मध्ये सुद्धा आकाचा संबंध. सुरेश धस यांचा पुन्हा आरोप. 19 ऑक्टोबरला सातपुडा बंगल्यावर बैठक घेतली, तो आरोपी कसा नाही, धस यांचा सवाल. खंडणीच्या आरोपींवर मोकोका लागला नाही तर हा मोकोका आम्हाला अमान्य. खंडणी आणि खुनातील आरोपी एकच. मनोज जरांगेंचं वक्तव्य. तर फडणवीसांनी खंडणी ते हत्येची साखळी शोधून काढण्याची मागणी. बीड प्रकरणातील सर्वच आरोपींवर मोकोका का नाही लावला? परभणी आणि बीडच्या प्रकरणामध्ये माणुसकीच्या नात्यानं कायदे लागले पाहिजेत. खासदार सुप्रिया सुळेंचा आक्रमक पवित्रा. घटनेचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड, त्याचं नाव 302 मध्ये टाका. आमदार संदीप क्षीरसागर यांची मागणी. धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून दूर करा. आकाचा आकाही आता बिनभाड्याच्या खोलीमध्ये जायला हवा. धाराशिवच्या मोर्चातून आमदार सुरेश धस यांची अजित पवारांकडे मागणी. पोलीस हत्या प्रकरणाच्या तपासाची माहिती का देत नाहीत? संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखचा सवाल. तपास कोणत्या दिशेनं सुरू याची माहिती कुटुंबियांना देण्याची मागणी. संतोष देशमुख हत्येप्रकरणी विष्णू साठेला 13 तारखेपर्यंत सीआयडी कोठडी. विष्णू साठे संघटित गुन्हेगारीचा भाग. सरकारी वकिलांचा कोर्टामध्ये युक्तिवाद. गृह विभागानं निर्णय घेतला, आरोपींवर कारवाई करणार. बीड हत्या प्रकरणी मंत्री पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. तर सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम झालाय, पंकजा मुंडेंचा आरोप. तर आम्ही कुठे बदनाम करतोय? परळीचे लोक तुमच्याशिवाय असे वागू शकतात का? सुरेश धस यांचा पंकजा मुंडेंना सवाल. तर परळीचा पॅटर्नही तुमचाच, सुरेश धस यांचा पलटवार. वाल्मिक कराडनं 140 शेतकऱ्यांना गंडा घातल्याचा आरोप. हार्वेस्टिंग मशीनद्वारे ऊस तोडणीला अनुदान मिळवून देतो असं सांगत 11 कोटी 20 लाखांचा गंडा घातल्याचा शेतकरी दिलीप नागणे यांचा आरोप. अनुदान न मिळाल्यानं विचारणा केली असता कराड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केल्याचाही दावा. 2024 मध्ये बीडमध्ये आयोजित महासंस्कृती महोत्सवाचा खर्च 10 लाख आणि सरकारी तिजोरीतून काढले 5 कोटी. सुरेश धस यांचा आरोप. मुन्नी समोर येण्याची मी फार आस्थेनं वाट पाहतोय. मुन्नी घाबरणारी नाही, पण समोरही येत नाही हे दुर्दैव. धसांचा राष्ट्रवादीमधल्या कोणत्या नेत्यावर निशाणा? प्रश्न अद्याप अनुत्तरी. हाके साहेब पाया पडतो, कुणाचंही उचल घेऊन बोलू नका. सुरेश धसांची टीका. तर आमच्या मतांवर जिंकला धस, तुम्हीच आमची उचल फेडा. लक्ष्मण हाकेंचं प्रत्युत्तर. वाल्मिक कराडनंतर आता मुलगा सुशील कराड ही अडचणीत येणार. सुशीलला मॅनेजरच्या घरामध्ये घुसून पिस्तुलाच्या धाकानं लूट केल्याचा आरोप. पोलीस आयुक्त दखल घेत नसल्याचं सांगत मॅनेजरच्या पत्नीची सोलापूर न्यायालयामध्ये खासगी फिर्याद. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंचा आज परभणी दौरा. सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार. विजय बाकोडेंच्या निवासस्थानीही जाणार. देवाभाऊ सापाना जवळ घेऊ नका, चावल्याशिवाय राहणार नाही. रामदास कदमांचा फडणवीसांना सल्ला. काही दिवसांपूर्वी फडणवीस आदित्य ठाकरे यांची बैठक झाली होती. युद्ध जिंकले असले तरी पुढील युद्धासाठी सराव महत्वाचा. सरकार आलं म्हणून शिथिल होऊ नका, कामाला लागा. फडणवीसांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. ठाकरे गट मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार. ठाकरे गटाकडून संजय राऊतांची मोठी घोषणा. तर लोकसभा विधानसभेलाच एकटं लढण्याची गरज होती. जास्त जागा आल्या असत्या. राऊतांच्या वक्तव्याला दुसरा देत अरविंद सावंतांचे विधान. काँग्रेससोबत जाऊन चूक केल्याचं ठाकरेंच्या लक्षामध्ये आलं असावं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर निशाणा. ठाकरे गटाच्या मनामध्ये काय आहे त्यांनाच माहीत. पक्ष टिकवण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रयत्न. ठाकरे गटाकडून स्वबळावर लढण्याच्या नाऱ्यावर उदय सामंतांची टीका. राजकारणामध्ये काही होऊ शकतं. प्रवीण दरेकर यांचे ठाकरे भाजप मनोमिलनाच्या संकेतावर उत्तर. तर ठाकरेंच्या स्वबळावर लढण्याच्या निर्णयावर हे तर उशिरा सुचलेलं शहाणपण. प्रवीण दरेकरांनी लगावला टोला.
ठाकरे गटानंतर काँग्रेसकडूनही स्वबळावर लढण्याचे संकेत. संधी हवी असं काँग्रेस कार्यकर्त्यांनी म्हणावं, मग आम्ही निर्णय घेऊ. खासदार वर्षा गायकवाडांचं सूचक विधान. काँग्रेसचा खरा चेहरा त्यांच्या समोर आला. देशापेक्षा खुर्ची मोठी असा त्यांचा चेहरा. ठाकरे गटाच्या स्वबळाच्या नाऱ्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. ठाकरेंना एकत्र निवडणूक लढवण्याची विनंती करू, नाहीतर आमचा मार्ग मोकळा. ठाकरे गटाच्या स्वबळाच्या नाऱ्यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. माझ्यासोबत बोललं तर त्यांच्या निष्ठेवर संशय ठेवणं अयोग्य. पवार गटाच्या खासदारांना ऑफर दिल्याच्या चर्चांवर तटकरेंचं विधान. वेट अँड वॉच, भविष्यामध्ये अनेक घटना घडणार. सुनील तटकरेंचं वक्तव्य. राष्ट्रवादीनं महापालिका निवडणुका स्वबळावर लढायला हव्या. भाजपसोबत लढणार असं वाटत असेल, पण राजकारणामध्ये कुणी कुणाला विचारत नाही. नवाब मलिकांची प्रतिक्रिया. 18 आणि 19 जानेवारीला संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीचं शिबिर. निमंत्रण पत्रामध्ये अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यानंतर भुजबळ यांचं नाव. भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न. मुंबईतील सर्वच वॉर्डांमध्ये प्रचार मोहीम उभी करायची आहे. मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा महापौर बसवायचा आहे. मुंबईतील शिवसेनेच्या मेळाव्यात गजानन कीर्तीकरांचं विधान. आपल्या राज्यासारखी राजस्थानच्या राजकारणामध्ये मजा नाही. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडेंचं वक्तव्य. बारामतीमध्ये महावितरणच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र. निमंत्रण उशिरा दिल्यानं सुळेंनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. महायुतीकडून निवडणुकीपूर्वी कर्जमाफी करण्याचा वायदा. मात्र राष्ट्रवादीकडून कर्जमाफीचा विषय मस्करीवर. माझ्या भाषणामध्ये कर्जमाफीबाबत कधी ऐकलं का? अजितदादांचं भुया उंचावणारं वक्तव्य. कर्जमाफीची घोषणा भाजपच्या जाहीरनाम्यात. प्रत्येक वचन तुम्हाला पूर्ण करावंच लागेल. संजय राऊतांचं अजित पवारांना उत्तर. आम्ही हंतरूण वाढवू आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ. अजित पवारांच्या वक्तव्यावर भाजपच्या प्रवीण दरेकरांचा टोला. ते प्रवेश करतोय ही चर्चा चुकीची. मतदारसंघातील कामांबाबत चर्चा करण्यासाठी मंत्रालयामध्ये गेलो होतो. बावनकुळेंसोबतच्या भेटीनंतर राजन तेलींची प्रतिक्रिया. माजी आमदार राम सातपुतेंच्या उपस्थितीमध्ये माळशिरस तालुक्यामधल्या भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक. माळशिरस तालुका भाजपमय करणार. 71,000 सदस्य नोंदणी करणार असल्याचा निर्धार. दादागिरी करत उद्योजकांना धमकी दिल्यास कठोर कारवाई. कोणी खंडणी मागत असल्यास उद्योजकांनी पुढे आलं पाहिजे. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. अजित पवारांचा कंत्राटदारांना दम. ब्रिटिशांची कामं 100 वर्ष टिकतात, आपली 25 वर्ष टिकत नाहीत. काम खराब केल्यास ब्लॅकलिस्टमध्ये टाकणार. बारामतीमधल्या कार्यक्रमात अजितदादांचा कंत्राटदारांना इशारा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 14 जानेवारीला पानिपतला जाणार. पानिपत शौर्य दिनानिमित्त फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित राहणार. मंत्री जयकुमार रावल यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. भेटीमध्ये जुन्या आठवणींना उजाळा. प्रतिभाताई पाटील यांनी रावल यांना शुभेच्छा दिल्या. शेगाव तालुक्यामधल्या केस गळती प्रकरण. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांची गावाला भेट. आज दिल्ली, चेन्नईमधल्या प्रयोगशाळेमधील आरोग्य पथक गावाला भेट देणार. टोरेसमधील फरार आरोपी व्हिक्टोरियाचा सीसीटीव्ही TV9च्या हाती. टोरेस प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोपींनी पळ काढला होता. टोरेस कंपनीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नवीन व्हिडिओ अपलोड. तौफिक रियाजनं प्लॅन करून लुटमार केल्याचा टोरेस कंपनीचा आरोप. पोलीस चौकशी संपताच गुंतवणूकदारांना पैसे देणार असल्याचा व्हिडिओमधून दावा. टोरेस कंपनीच्या कार्यालयामध्ये आर्थिक गुन्हे शाखेचं धाडसत्र सुरू. छापेमारीमध्ये आतापर्यंत दागिने आणि 5 कोटी रक्कम हस्तगत. तर भाईंदरमधल्या कंपनीशी निगडीत 3 अटक. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामधील ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका संगीता पाटलांचा पतीसह शिंदे गटामध्ये प्रवेश. संगीता पाटलांसह अनेक कार्यकर्त्यांचाही शिंदे गटामध्ये प्रवेश. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खरात गटाचे सचिन खरात यांच्या वाहनाला अपघात. वन्यप्राणी गाडीसमोर आल्यानं अपघात. सचिन खरात सुखरूप. पुण्याच्या वाघोली शहरामध्ये महिला क्रिकेट प्रीमियर लीगचं आयोजन. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जयकुमार गोरे, जयकुमार रावल यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन. पुणे जिल्ह्यामधल्या इंदापूर तक्रारवाडीच्या महिला सरपंचाला शिवीगाळ केल्याप्रकरणी 3 गुन्हा. अतिक्रमण केल्याचा जाब विचारल्यानं केली शिवीगाळ. भिगवण पोलिसात गुन्हा दाखल. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणाच्या देखभालीसाठी कामांसाठी ब्लॉक. यवतमाळ मूर्तिजापूर अचलपूर रेल्वे मार्गाच्या मालकी हक्काशी संबंधित अडचणींबाबत नितीन गडकरींना पत्र. गडकरींनी ब्रॉडगेजला स्पेशल प्रोजेक्ट स्टेटसची रेल्वे राज्यमंत्र्यांकडे मागणी. धुळे जिल्हा वकील संघाकडून नवनियुक्त 16 सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांना सत्कार. धुळे जिल्हा वकील संघाच्या वतीनं सत्कार संपन्न. धुळ्यामध्ये 2 दिवसीय राज्यस्तरीय सब ज्युनियर मुलं आणि मुलींच्या नेटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन. राज्यभरातून 830 खेळाडू सहभागी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामाचं क्षेत्र 25% वाढलं. पेरणी क्षेत्र वाढल्यानं खतांच्या मागणीमध्ये वाढ. खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची दुकानांवर गर्दी. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला केवळ 6,100चा भाव. तूर उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात.
धुळ्याच्या साक्रीमध्ये शेतामधील अवैध दारू साठ्यावर पोलिसांची धाड. 39,27,000चा अवैध दारू साठा जप्त. नंदुरबारमधल्या अक्कलकुवामधून पुण्यात जाण्यासाठी बस सेवा सुरू करण्याची नागरिकांची मागणी. कोरोना आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बंद करण्यात आली होती सेवा. पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं बचत गटांच्या उत्पादनांचं विक्री प्रदर्शन. 3 प्रभागांमध्ये विक्री प्रदर्शनाचं आयोजन. नागरिकांचा उत्तम प्रतिसाद. साताऱ्याच्या कराड तालुक्यामध्ये श्री क्षेत्र पालीमध्ये श्री खंडोबा आणि देवी म्हाळसांच्या यात्रेचा उत्साह. यात्रेला लाखोंच्या संख्येनं भाविकांची उपस्थिती. धुळ्यामधून लोणखेडी त्र्यंबकेश्वर पायी दिंडी मार्गस्थ झाली आहे. भक्तिमय प्रवासामध्ये महिलांसह मुलांचाही समावेश. साताऱ्यामधल्या श्री क्षेत्र पालीमध्ये श्री खंडोबा आणि देवी म्हाळसांचा विवाह सोहळा संपन्न. दर्शनासाठी भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी. धुळ्याच्या बाळापूरमधील जिल्हा परिषद शाळेमध्ये आनंद मेळा उत्साह संपन्न. व्यावहारिक ज्ञान वाढवण्यासाठी निर्णय. परभणीच्या सेलूमध्ये विद्यालयामध्ये भरला आठवडी बाजार. विद्यार्थ्यांना गणितीय संकल्पना समजवण्यासाठी विशेष उपक्रम. अंबरनाथमधील रिक्षाचालकाच्या मृत्यूला अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप. MMRDA महावितरण आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. नवी मुंबईमधल्या सांदपाडा गोळीबार प्रकरणातील आरोपीला अटक. संतोष कवळी नावाच्या आरोपीला गुन्हे शाखेनं पुण्यातून केली अटक. बेंबळा प्रकल्पाचं पाणी सोडल्यानं कोठा तांबा मार्गावरील कॅनॉल फुटलं. 50 ते 60 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. परभणीमध्ये हरभरा काढणीआधीच शेतकरी आर्थिक चिंतेत. हरभरा दरामध्ये 1000 ते 1500 रुपयांची घसरण. मकर संक्रांत निमित्तानं पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामध्ये ऑनलाईनसह व्हीआयपी दर्शन बंद. आजपासून पुढचे 5 दिवस व्हीआयपी दर्शन बंद. नाशिकच्या येवल्यामधल्या मुक्तानंद विद्यालयामधील विद्यार्थ्यांकडून नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ. नायलॉन मांजाच्या विक्रीविरोधात पोलिसांकडून शाळेमध्ये प्रबोधन. नाशिकच्या येवल्यामध्ये मकर संक्रांतीच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पैठणी खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी. मकर संक्रांतीनिमित्त पैठणी खरेदीमधून लाखोंची उलाढाल. गडचिरोलीमध्ये HMPV विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सज्ज. विषाणूचा रुग्ण आढळल्यास स्वतंत्र वॉर्डची देखील व्यवस्था. सांगलीच्या मिरजेमध्ये रेल्वे प्रशासनाच्या हद्दीमधील घरांवर तोडक कारवाई. इंदिरानगर झोपडपट्टी लेप्रसी कॉलनीमधील घरांवर आतोडा. अकोल्यामधल्या नागरिकांना आता झोन कार्यालयामध्ये जन्ममृत्यूचा दाखला मिळणार. मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांच्या आदेशानं सुविधा उपलब्ध. जळगावमधल्या कोडसगाव ते पुरनाड फाटामार्गे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था. खड्ड्यांमधून वाट काढताना वाहनधारकांची कसरत. नाशिकच्या मालेगावमध्ये मकर संक्रांतीच्या तयारीसाठी बाजारपेठा सजल्या. हलव्याचे दागिने आणि वाण खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी. पहिला पती असताना महिलेनं दुसऱ्या पुरुषासोबत लग्न केल्याचं प्रकरण. पत्नीसह 11 जणांच्या विरोधात अर्धापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. लातूर शहरामध्ये विमानतळ परिसरामध्ये लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. एकाला छत्रपती संभाजीनगरमधून अटक तर फरार 3घांचा शोध सुरू. मध्य प्रदेशमधल्या